डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार, कारण त्यामुळे शरीरातील झालेली झीज भरून निघते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर डिलिव्हरी झालेल्या ताईंना हेल्दी आहार खूप महत्त्वाचा असतो। त्यासाठी कढईमध्ये एक पळी भरून, छोटी पळी आहे, तूप गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा असेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि नंतर तो रवा वापरायचा आहे। इथे तुपाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल किंवा तूप न टाकता सुक्का रवा भाजून घेतला तरी चालेल, कारण नंतर पुन्हा तुपामध्ये रवा भाजणार आहोत। तर इथे मीडियम फ्लेमवरती रवा भाजून घ्यायचा। रवा भाजताना घाई करायची नाही, रवा चांगला लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी रव्याप्रमाणे गहू दळून आणले जातात आणि त्यातील रवा काढून त्याचा शिरा बनवला जातो, तर तो शिरा सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता। आणि तुम्ही जर डिंक लाडू बनवले नसतील तर हा शिरा आवर्जून बनवायचा आहे। आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचे हातपाय दुखतात, ते हा शिरा नाश्त्यामध्ये बनवून खाऊ शकतात। इथे रवा चांगला भाजून झालेला आहे, रवा मी काढून घेतला। तुपात भाजलेला रवा कढईतून पटकन निघत नाही, कढईला चिटकून बसतो, म्हणून तूप न टाकता सुक्का रवा भाजून घेतला तरी चालेल। पुन्हा त्या कढईमध्ये 1 चमचाभर तूप गरम केलं आणि त्याच्यामध्ये चमचाभर डिंक टाकलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि डिंक सुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। डिंक चांगला भाजला नाही तर शिऱ्यामध्ये डिंक चिकट चिकट लागतो, म्हणून डिंक चांगला तळून घ्यायचा। डिंकाचे लाडू, डिंकासाठी खारीक पावडर सगळे व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे। डिंक तळल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आळीव किंवा हळीम, 2 चमचे दळलेली खारीक पावडर, 1 चमचाभर किसलेलं खोबरं आणि 1 चमचाभर बदाम कुटून घेतलेले आहेत आणि हे सर्व 2 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये पिस्ता, काजू, भोपळ्याची बी, सूर्यफूलची बी ती सुद्धा टाकू शकता। खारीक चांगली खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची। त्याच्यामध्ये भाजून साईडला काढून ठेवलेला रवा टाकायचा आणि या सर्व मिश्रणाबरोबर रवा पुन्हा 2 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा। म्हणून सुरुवातीला तूप न टाकता सुक्का रवा भाजून घेतला तरी या स्टेजला तुपाबरोबर रवा भाजला जातो। फक्त डिंक तळताना मी 1 चमचाभर तूप घेतलं, त्यावेळेस जास्तीचं तूप घ्यायचं आहे। हे सर्व भाजून थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ॲज अ प्रीमिक्स म्हणून सुद्धा वापरू शकता। सर्व इथे चांगलं खमंग भाजल्या गेल्यानंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अर्धी वाटी रव्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। चांगलं कडकडीत गरम पाणी घालायचं। 1 वाटी रवा असेल तर 4 वाटी पाणी घालायचं आणि बघा, डिलिव्हरी होऊन फक्त 15 ते 20 दिवस झाले असतील तर आणखीन पातळ शिरा करायचा आहे, कारण त्यावेळेस पचनशक्ती खूप कमी झालेली असते आणि पोटाची भरपूर झीज सुद्धा झालेली असते। आता इथे पाणी टाकल्यानंतर पाव वाटी साखर टाकली, तुम्ही ते गूळ सुद्धा टाकू शकता, आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची। इथे अर्धा चमचा भाजलेली मेथीची पूड आहे किंवा भाजलेल्या मेथीची पावडर आहे। 1 चमचाभर फ्रेश कुटलेली वेलची पूड आहे। सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आणि सर्व इथे लो फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे। डिलिव्हरी झालेली असेल किंवा हिवाळ्यामध्ये हातपाय दुखत असतील तर शिऱ्यामध्ये आवर्जून आळीव, खारीक पावडर, भाजलेल्या मेथीची पावडर, हळद सर्व घालायचं, म्हणजे हातपाय दुखायचे कमी होतात। डिलिव्हरीमध्ये भरपूर कंबर दुखत असेल तर ते सुद्धा इथे कमी होतं। आणि बघा, बरेच जण डिलिव्हरीमध्ये बाळंत बतासा वापरतात, तर ती पावडर सुद्धा या शिऱ्यामध्ये टाकू शकता। अगदी अर्धा चमचा टाकली तरी चालेल। लो फ्लेमवरती 5-6 मिनिटं हा शिरा चांगला शिजवून घेतलेला आहे। डिलिव्हरी झालेला असेल तर सर्व वस्तू चांगल्या भाजून शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे पोटाचे त्रास आईला आणि त्याचबरोबर बाळाला सुद्धा होणार नाहीत। बाळ अगदी 4-5 महिन्याचं झालं असेल तर तुम्ही या पद्धतीचा शिरा बनवू शकता। मात्र बाळ खूप लहान असेल, डिलिव्हरी होऊन फक्त 15 ते 20 दिवस झालेले असतील तर आणखीन थोडासा पातळ शिरा बनवून घ्यायचा आहे। आणि बघा, गरम गरमच हा शिरा खायचा आहे। हा शिरा खाल्ला तर तुम्हाला डिंक लाडू सुद्धा करून खाण्याची गरज नाही। डिलिव्हरी झालेली असेल तर या शिऱ्याच्या वरतून कच्चं तूप किंवा न तळलेले काजू बदाम टाकून घ्यायचे नाहीत, असाच हा शिरा खायचा आहे। घरामध्ये कुणी खूप अशक्त असेल किंवा सारखं सर्दी खोकला होतो, त्यांना सुद्धा हा शिरा खूप उपयोगी आहे। आणि हो, बराच वेळेस मिसकॅरेज झालं असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही या पद्धतीचा शिरा बनवून खाऊ शकता। फक्त डिलिव्हरी झालेली नसेल तर तुम्ही हा शिरा थोडासा घट्ट बनवून खाल्ला, आपल्या रेग्युलर शिऱ्याप्रमाणे बनवून खाल्ला तरी चालेल। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।